बाहेर काय चाललंय बघ जरा. काय झालं? तुझ्या बायकोनं त्या मिहिरला राजीनामा मागे घ्यायला लावला. काय? हो, सगळेजण खुश आहेत, टाळ्या वाजवतात, कौतुक करतायत. हेच तर अपेक्षित होतं. तुझ्या डोक्यात काय चाललंय ना तेच मला कळत नाही. तू ईशाला राजनंदिनी म्हणून प्रूव्ह करायचं बघतोस, आणि ती ईशा स्वाभिमानी, स्वतंत्र विचारांची. तिला जे वाटलं ना तेच केलं तिने, मागे पुढे पण पाहिलं ना. इथून पुढे तुला जे वाटेल तसंच ती का करेल? मला तर असं वाटतं की तुझा हा प्लॅन आहे ना, हा तुझ्यावरच उलटणार आहे. असं काही घडणार नाही. हो, बघ तू जरा बाहेर जाऊन बघ, सगळे कसे खुश आहेत ते. उद्या बघ सगळे मिळून ते ना ईशाला तुझ्या खुर्चीवर बसवतील. मग काय करशील तू? झेंडे नंतरचं नंतर बघू. पण आता जे काही होतंय ते चांगलंच आहे की आपल्यासाठी. ती ऑफिसला यायला लागली आहे, सगळ्यांना सांभाळून घेते, मिळून मिसळून काम करते, चांगलं आहे की. आणि तिला जर प्रसिद्धी मिळत असेल तर आपण त्या प्रसिद्धीचाही वापर करून घेऊ. काय वापर करून घेऊ? काय बोलतोस तू? झेंडे मला सांग, किती वर्ष काम करतोय मी? 20 वर्षांहून जास्त वर्ष झाली तुला. जेवढं त्या आयुष्याचं वय नाही ना त्याच्यापेक्षा जास्त वर्ष मी काम करतोय, हा बिझनेस सांभाळतोय. कुठल्या अडचणीतनं कशा प्रकारचा मार्ग काढायचा हे मला जास्त चांगलं कळतं. डोंट वरी, होऊ दे तिला पॉप्युलर, काय हरकत आहे? काय हरकत आहे म्हणजे? हा विक्रांत सरंजामे कधीच हार मानत नाही झेंडे, आणि त्या ईशाच्या बाबतीत तर नाहीच नाही. बघशील तू. मला नाही वाटत हे इतकं सोपं आहे म्हणून. मायरा मॅम. ओ ईशा. आय एम सॉरी मिसेस सरंजामे, प्लीज बसा. खरं तर आता तुमचं स्टेटस वाढलंय, सो तुम्हाला नक्की कसं ग्रीट करावं मला तेच कळत नाहीये. मायरा मॅम, मला त्याने काहीच फरक नाही पडणार. तुम्ही मला आधीसारखं ईशा म्हणलं तरी चालेल, पण मिसेस सरंजामे म्हणलं तर आवडेल. सो तुम्ही ठरवा, नो प्रॉब्लेम. ओके ओके, सो आय थिंक मिसेस सरंजामे इज गुड. कंग्रॅच्युलेशन्स तुम्ही ऑफिस जॉईन केल्याबद्दल. थँक्यू मायरा मॅम. एनिवेज नाव लेट्स गेट बॅक टू वर्क. तुम्ही ऑफिसमध्ये आल्या आल्या तुमच्या समोर एक खूप मोठं चॅलेंज आहे मिसेस सरंजामे. 1 सेकंड. परांजपे सर, वाडकर मॅमना घेऊन या आणि ती फाईल सुद्धा आणा प्लीज. या. ते दोघंही तुम्हाला सगळे डिटेल्स देतीलच. ओ येस प्लीज, ते हिअर. वाडकर मॅम, आपलं जे काही डिस्कशन झालं होतं त्याबद्दल मिसेस सरंजामेंना प्लीज सांगा. येस. बेसिकली काय, बोरिवलीचा आपला जो राजनंदिनीचा कारखाना आहे तो गेले काही महिने लॉसमध्ये चाललाय. आम्ही काही वेगवेगळ्या स्कीम्स आणल्या, दुसरे काही प्लॅन्स वर्कआउट होते का बघितलं, पण काहीच उपयोग नाही झालाय. आपण अजूनही लॉसमध्येच आहोत. ईशा मॅडम, तुम्ही आयडिया दिली होती ना राजनंदिनी साड्यांचे ड्रेसेस बनवायचे, तीही वापरली आम्ही. त्याने फरक पडला, पण थोडाच. पण मग प्रॉब्लेम काय आहे? मिसेस सरंजामे, कसं आहे की आपण लॉस एका लिमिटपर्यंत बेअर करू शकतो. म्हणजे कंपनी जर का लॉसमध्ये जात असेल तर तो आपण लॉस खूप काळ सहन नाही करू शकत. कधी कधी आपल्याला हार्श डिसिजन्स घ्यावे लागतात, आणि ह्या वेळेला तर घ्यावेच लागतील, कारण फ्लोअरवर परिस्थिती फार चांगली नाहीये. सो आता आपल्याला रादर तुम्हाला डिसिजन घ्यावाच लागेल. करेक्ट. आणि या सगळ्या परिस्थितीचा परिणाम त्या कामगारांच्या मनस्थितीवरती होतोय, आणि नॅचरली त्याचा कामावरती इफेक्ट होतोच आहे, आणि त्यामुळे आपण अजूनच लॉसमध्ये जातोय. त्यामुळे आता तुम्ही लवकर काहीतरी फायनल डिसिजन घ्या. बरोबर ना मायरा मॅम? ऑफकोर्स.
यू ॲब्सोल्युटली राईट. डिसिजन घ्यायलाच हवा. आणि आता मिसेस सरंजामे हेड आहेत म्हणल्यावर त्याच योग्य डिसिजन घेतील. एम आय राईट मॅम? मी तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत तुमच्याबरोबर. परांजपे, खोटं सांत्वन करू नका. पण मग आता काय सोल्युशन असेल ह्याचं असं वाटतंय तुम्हाला? इन माय ओपिनियन आता कामगारांना कमी करणं हा एकच उपाय उरलाय. कामगारांना कमी करायचं आपण? मिसेस सरंजामे, जर कंपनीचा फायदा बघायचा असेल तर कधी कधी हार्श डिसिजन्स घ्यावे लागतात. ईशा मॅडम, तुम्ही शांतपणे विचार करा. निश्चित काहीतरी मार्ग निघेल. बट प्लीज रिमेंबर ईशा, दिस प्रॉब्लेम हॅज टू बी सॉल्व्ड ॲज अर्ली ॲज पॉसिबल. येस मॅम. आणि फायनल निर्णय मॅमच घेतील. एनिवे, थँक्यू व्हेरी मच फॉर द डिटेल्स. फाईल इकडे सोडून जा. पुढे काय करायचं ते मी बघते. थँक्यू. मिसेस सरंजामे, ही फाईल आहे. गो थ्रू दिस. तुम्हाला जो काही अभ्यास करायचा तो करा आणि लवकरात लवकर निर्णय घ्या. अहो, ईशा इथे असती ना तर तिला इथनच डबा करून दिला असता. हो ग, एव्हा ना कामाला सुरुवात केली असेल तिने, नाही का? पुष्पा, कसं वाटत असेल ग तिला? काय वाटणार आहे? कामात एवढी बिझी असेल की काही वाटणारच नाही तिला. पण तुला सांगू का पुष्पा, तिनं ना या संधीचं सोनं केलं पाहिजे बरं का. नाही म्हणजे विक्रांत सरांसारखा एवढा मोठा आदर्श तिच्या समोर आहे, त्याच्याकडनं काहीतरी शिकलं पाहिजे तिने. स्वतःचं करिअर करायला पाहिजे. जे बापाला जमलं नाही ते निदान लेखीनं तरी करायला पाहिजे. खरंय. अहो, करिअर बिरियर ठीक आहे, पण एकदा बाळणपण झालं आणि मूल झालं ना की ऑफिसच्या कामाला जरा मागे ठेवलं पाहिजे. हा तिने. आत्ताच कुठून झालं बाळणपण? अहो म्हणजे काय, लग्न झालं की पुढची काळजी आलीच ना. हे बघ, आत्ताच नातवंडांची काळजी करायची काही गरज नाही. लहान आहे ईशा अजून. आणि हे बघ पुष्पा, अगं तिच्या नशिबाने तुला एवढी चांगली साथ देणारा नवरा मिळालाय. जरा पंख पसरू दे, उडू दे तिला. हो हो, मी कुठे नाही म्हणते, करू देत ना करिअर तिला, पण मूल बिल पण झालंच पाहिजे ना, त्याचाही विचार झाला पाहिजे. झालं. तुझ्या डोक्यातून काय ते खूळ जात नाही. तुम्ही बायकांना टिपिकल विचार करता. तुम्ही काय एवढे चिडताय? मी असं म्हणून थोडीच मूल होणार आहे तिला. हे बघ पुष्पा, तुला चांगलं माहिती आहे ना तिच्यावर सध्या ऑफिसमध्ये केवढी मोठी जबाबदारी आहे. अगं, राजनंदिनी साडीच्या डिपार्टमेंटची हेड झाली आहे ती. तिला जरा कामाचं बघू दे. बघेल हो, आणि जमेल पण. विक्रांत सर असताना कशाला काळजी करायची? विक्रांत सर तर आहेच आहेत, पण मेरी बेटी भी कुछ कम नहीं है. अरे मेरे बेटी में दम है. बोलले, मेरी बेटी में भी दम है. चिवडा खा. हो. काय झालं ईशा? अगं, केवढं काम पेंडिंग आहे. कर सुरुवात लवकर. हे घे फाईल. थँक्यू. नवीन केबिन मध्ये जाण्याच्या अगोदर ही सगळी कामं तिला संपवायला लागणार आहेत. आता कळेल तिला दिस इज नॉट ॲट ऑल इझी. इझी काहीच नसतं मिहीर. खरंय. ईशा, काही मदत लागली तर सांग ना. चल. ईशा मॅडम, कॉफी. FM, तू इतक्यात विसरलास? मला कॉफी नाही, चहा लागतो. सॉरी मॅम, देतो आणून लगेच.
हॅलो हॅलो बाबा. ईशा, अगं मगाशी तुझा फोन आला तेव्हा तुला सांगायचं विसरलो म्हणून मी परत फोन केला. नाही म्हणजे उदबत्त्या वगैरे लावल्या नाहीस ना केबिन मध्ये? हो, नाहीतर मागच्या सारखं पहिल्याच दिवशी फायर अलार्म वाजायचा. काय बाबा, तुम्हाला चेष्टा सुचतीये. मला इथे खूप टेन्शन आलंय. टेन्शन? हे बघ, तुझ्या समोर श्री गणेशाची मूर्ती आहे ना? ठेवली आहे. मग कसलं आलं टेन्शन? दोन्ही हात जोडून गणपती बाप्पाला नमस्कार कर, प्रार्थना कर, म्हणावं माझ्या हातून खूप चांगलं काम होऊ दे. असं केलंस की 2 मिनिटात टेन्शन गायब. बाबा हो, ते सगळं करून झालंय. अगं मग काय प्रॉब्लेम आहे? पहिल्याच दिवशी मोठं आव्हान आहे माझ्या समोर. अगं मग चांगलंच आहे की. तुला खूप चांगलं मोठं काम करण्याची संधी मिळाली असा विचार कर. हो बाबा, तुमचं बरोबर आहे, पण मला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायलाच लागणार आहे ना. म्हणजे काय आहे, आमचा साड्यांचा एक कारखाना आहे जो तोट्यात चाललाय. म्हणजे मी राजनंदिनी साड्यांचे ड्रेसेस करायची आयडिया दिल्यापासून जरा बरं चाललंय, पण एकूण परिस्थिती गंभीरच आहे. मी मायरा मॅमना विचारलं तर त्या मला म्हणाल्या की कामगारांना कमी केलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तोटा कमी होईल. पण मला कळत नाहीये मी कामगारांना कसं काढू. म्हणजे मला कोणाचं काम काढून नाही घ्यायचंय बाबा. हे बघ, तू असा विचार कर, विक्रांत सरांपुढे जर असा प्रश्न निर्माण झाला असता तर त्यांनी काय केलं असतं, अशा पद्धतीने विचार करून बघ. तुझ्या प्रश्नाचं तुलाच उत्तर मिळेल बघ. तिथेच तर प्रॉब्लेम आहे ना बाबा. अहो, मी स्वतः सरांना त्यांच्या हाताने कामगारांना भरवताना बघितलंय. सरांना किती काळजी आहे कामगारांची ते. बाबा, सरांचं खूप प्रेम आहे प्रत्येक कामगारावरती. ते कायम त्यांच्या हिताचाच विचार करतात. आणि मला मात्र इथे त्यांना कामावरून काढून टाकावं लागणार आहे. बाबा, मी आता काम सुरू करते. मी नंतर फोन करते तुम्हाला. हो हो, ठेवा बाळा. आणि हे बघ, सगळं व्यवस्थित होईल, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि ऐक ईशा, आता मी सांगतो म्हणून गणपती बाप्पाला एकदा परत मनोभावे नमस्कार कर आणि प्रार्थना कर. चल ठेवतो. मे कम इन सर? प्लीज. सर, या 2 डॉक्युमेंट्सवर तुमची सिग्नेचर राहिली. येस मिस्टर देशपांडे. आय नो सर, तुम्ही गेल्या वेळेला खूप इंटेलिजंटली सिच्युएशन सांभाळली होती. आय होप ह्या वेळेला सुद्धा तुम्ही सेम कराल, कारण आमचं अजूनही डिसिजन झालेलं नाहीये. झाल्या मी तुम्हाला कॉल बॅक करते. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. काय झालं, काय म्हणतात? सर, बोरिवलीच्या कंपनीतली सिच्युएशन फार चांगली नाहीये आणि ते आपल्या डिसिजनसाठी वाट बघतात. पण आपण ईशाला सांगितलं ना सगळं? ऑफकोर्स. मग सर, मला असं वाटतं की ईशाने आत्ताच ऑफिस जॉईन केलंय, तिला रुळायला जरा वेळ लागेल. सर, जेन्युइनली सांगायचं तर मला मायरा, जे काय असेल ते स्पष्टपणे बोल. सर, कारखान्यातली सिच्युएशन फार चांगली नाहीये. इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. आणि अशी सिच्युएशन ईशा हँडल करू शकत नाही सर. तिला अनुभव नाहीये या सगळ्या गोष्टींचा. तिने हे सगळं बघितलंच नाहीये कधी. आणि सगळ्यात महत्वाचं, शी इज नॉट एक्सपिरियन्स्ड. सर, मी आणि वाडकर मॅम जेव्हा सगळी सिच्युएशन समजावून सांगत होतो तेव्हा ईशा वॉज कन्फ्युज्ड. सर, प्लीज माझं ऐका. प्लीज दुसरा पर्याय शोधा. प्लीज, आय रिक्वेस्ट यू. मॅडम. थँक्यू FM. सॉरी मॅडम, मगाशी विसरलो. आता पुन्हा नाही होणार.
इट्स ओके. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग सर. ईशा मॅडमचा केबिन कुठे? अरे माय फ्रेंड वहिनी, तू इथेच? हो, हीच माझी जागा आहे. काय? अगं वहिनी, तुझ्यासाठी नवीन केबिन बनवली आहे ना, मग तू इथे का बसली आहेस? नाही भाऊजी, मी इथेच ठीक आहे. सिट डाउन, यू गाइस कॅरी ऑन. ओके. बट वाय माय फ्रेंड वहिनी? भाऊजी, मी अजून प्रूव्ह केलं नाहीये ना स्वतःला, त्यामुळे मी आधी खूप काम करून स्वतःला प्रूव्ह करेन आणि मगच ती केबिन घेईन. हे जास्त बरोबर वाटत नाहीये का तुम्हाला? हो, येस येस, यू आर राईट. हे सगळं तुलाच कसं सुचतं ग? मी असा विचारच करू शकलो नसतो कधी. भाऊजी बसा ना. हो येस, शुअर शुअर. आणि तुम्ही मला मदत करू शकता, तसंही तुम्हाला इतकी माहिती आहेच. रिअली? वाय नॉट? मी करेन तुला कामात मदत. ओ, फर्स्ट ऑफ ऑल अभिनंदन. नाही म्हणजे मी खरं तर त्याकरता इथे आलो, तू परत जॉईन झालीस म्हणून तुला बेस्ट विशेस द्यायला आलो. खरंच भाऊजी? येस ऑफकोर्स. एक मिनिट थांबा. हात पुढे करा. हात? हा. चॉकलेट? हो, चॉकलेट आवडतं ना? भाऊजी? हो, आवडतं ना, आवडतं ऑफकोर्स. आलोच मी. बोल जयदीप. आईसाहेब, तुम्ही मला लहानपणी खूप चॉकलेट्स द्यायचात का? अरे आज अचानक असं का विचारतोयस? सांगा ना. अजिबात नाही. चॉकलेट खाल्ल्यानंतर तुझे दात किडले होते म्हणून मी तुला देणंच बंद केलं होतं. आता वाटतंय द्यायला हवं होतं, पण दिल्यानंतर तू आणखीन हट्ट करशील म्हणून मी साफ बंद केलं होतं तुला देणं चॉकलेट. पण का रे, इतक्या वर्षानंतर असं का विचारतोयस बाळा? मग हे असं चॉकलेट कोण द्यायचं मला? काय? नाही, काही नाही, ठेवतो फोन. अरे जयदीप, आता फोन केलास काय आणि लगेच ठेवतोयस काय? काय झालंय? आईसाहेब, मला आता माय फ्रेंड वहिनीने चॉकलेट दिलं, ते घेतलं आणि मला आतून काय वाटलं मला सांगता नाही येणार. काय माहित काय आठवलं, एकदम वेगळंच फिलिंग आलं म्हणून केला फोन. अरे पण ठेवतो आईसाहेब. जयदीप ऐक. हॅलो काय मिसेस सरंजामे, सर. काय चाललंय? काही नाही, फाईल स्टडी करतेय. सर, अहो मला एक निर्णय घ्यायचा आहे, त्यासाठी खूप माहिती काढणं गरजेचं आहे. म्हणून कधी संपणार वाचन तुमचं? माहित नाही हो, अजून तर खूप काम उरलंय. अरे बापरे, एवढं काम करू नये ग ऑफिस मध्ये आल्यावर. तुम्हालाच मूड दिसत नाहीये काम करायचा. आता तू ऑफिस मध्ये आल्यानंतर माझं कामात लक्ष लागेल का? काहीतरीच काय. प्लीज हो सर, मला सांगा तुमचं काही काम आहे का माझ्याकडे? मग काय उगाच फोन केलाय तुला मी? मग सांगा ना काय काम आहे ते. कॅन्टीन मध्ये भेट मला. कॅन्टीन मध्ये?
कॅन्टीन मध्ये आत्ता? आत्ता म्हणजे समोर तर कॅन्टीन आहे. तुला काय बस किंवा ट्रेन नाही पकडायची तिथे यायला? सर खरंच खूप काम आहे हो, नंतर भेटूया ना. असं नाही प्लीज 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 प्लीज. अहो पण सर. काम बाजूला ठेव, कॅन्टीन मध्ये ये, आपण गप्पा मारूया, कॉफी पिऊया. जरा ब्रेक घेतलास की तुझंही कामात लक्ष लागेल, काहीतरी सुचेल नवीन. ओके, ये तिकडे वाट बघतो. बरं, आले.